नमस्कार. शेवगाव नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निकाल लागून अवघे 2 दिवस झालेत, परंतु सगळ्यांच्या धावपळीमध्ये वेळ न भेटल्यामुळे आज आम्ही शेवगावमध्ये सगळे आमचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या अध्यक्षपदाचे काजी साहेब, माझे तालुका अध्यक्ष आमचे हरीश भारती आणि सर्व विजयी आणि पराभूत असे सगळेच उमेदवार आज आम्ही एकत्रित आलो. सन्मान केला सर्व उमेदवारांचा आणि शेवगावच्या नागरिकांना, मतदारांना धन्यवाद देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. मी सगळ्या शेवगावातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत लक्षवेधी अशी ही निवडणूक झाली, अत्यंत स्पर्धेची ही निवडणूक झाली. परंतु शेवगावकरांना मी सांगू इच्छितो की आपण जो काही कौल दिला तो आम्ही सगळे खुल्या मनानं स्वीकारत आहोत आणि आम्ही सगळेच आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांना यश आलं त्यांनाही शुभेच्छा देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. भले लोकशाहीतली निवडणूक ही एक लढाई असते, जय पराजय हा निश्चित असतो आणि म्हणून एकूणच या पालिकेमध्ये जे काही नगरसेवक निवडून आले त्या सर्वच नगरसेवकांचं आम्ही सगळेच जण मनापासून अभिनंदन करतो. सौ मायाताई अरुण मुंडे त्यांचंही अभिनंदन करतो आणि शेवगावकरांना धन्यवाद यासाठी देतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच या सभागृहामध्ये 4 नगरसेवक आमचे आपण निवडून दिले. अध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या प्रवीण भाभी यांना अत्यंत लक्षणीय मतं आपण दिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवगावच्या नागरिकांनी यावेळेस शेवगावचं गाव पण दाखवून दिलं. जात, धर्म ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मतदारांनी योग्य उमेदवार असेल त्यांना मदत करायची ही भूमिका घेतली. मी आपल्याला विश्वास एवढाच देईल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सभागृहामध्ये काम करत असताना आमचे 4 नगरसेवक शेवगावच्या नागरिकांच्या हिताच्या संदर्भात जी भूमिका योग्य असेल त्या भूमिकेला निश्चितपणानं पाठिंबा देईल, मदत करेल. शेवगावच्या नागरिकांचं हित डोळ्यापुढे ठेवून हे 4 नगरसेवक सभागृहामध्ये नेहमीच आपल्या हितासाठीच लढतील हा विश्वास आपल्याला देतो आणि आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दलही मनापासून धन्यवाद देतो. निश्चितपणानं जे आम्हाला अपेक्षित आहे की या 5 वर्षाच्या शेवगावच्या संदर्भामध्ये जो चेहरा खराब चेहरा म्हणून समोर आला, भ्रष्टाचार असेल, ठेकेदारी असेल, अस्वच्छता असेल, या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये हे सभागृह चांगलं काम करेल हा विश्वास व्यक्त करतो. जे योग्य आहे त्या ठिकाणी निश्चित आम्ही सत्तेच्या संदर्भामध्ये पाठिंबा देऊ, जिथं चुकीचं असेल तिथं विरोध करू आणि शेवगावच्याच नागरिकांच्या हिताचं रक्षण करू. पुन्हा एकदा या सगळ्याच उमेदवारांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो.